धाराशिव शासकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 16 बालकांना अँटीबायोटिक आणि उलटीचे इंजेक्शन दिल्यानंतर थंडी तापेचा त्रास जाणवू लागला। हे इंजेक्शन दिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसू लागल्यानंतरही डॉक्टर वेळेत हजर न झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता। आणि काय झाले नेमका प्रकार, कशासाठी गोंधळ झालाय? सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव या ठिकाणी लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझा मुलगा शिफ्ट गेलेला आहे। परवा आज 6:50 डोस दिले सिस्टरने आणि जवळपास वॉर्डामध्ये 15पेक्षा जास्त लहान मुलं आहेत। तर त्या डोसनं काय झालं, 15 मिनिटामध्ये सगळ्यांना ताप आणि थंडी वाजून आली आणि बऱ्याच लहान मुलांच्या उलट्याही झाले। असा प्रकार झाला। डॉक्टरचा उल्लेख करा, काय झाले? डॉक्टर नव्हते का? इन्चार्ज नव्हता म्हणून सांगा। डॉक्टर पण नव्हते तर इन्चार्ज पण नव्हते। जवळजवळ एक अर्धा पाऊण तास तरी कुणी आलं नाही, अर्धा पाऊण तास कुणीच आलं नाही। बाळाला घेऊन आलेलो होतो, दुपारी 4 वाजता घेऊन आलेलो। फक्त ताप होता, तर तापेसाठी ऍडमिट केलं। काय नंतर न अख्ख्या वार्डमध्ये काही लेकराला असं नाही की संडास उलटी झाली नाही, प्रत्येकाला संडास उलटी झाली, प्रत्येकाला। वार्ड अख्खा खाली झाला। मग इथं इन्चार्ज कोण आहे, कोण डॉक्टर आहेत, काय हे लक्ष आहे का नाही काय? आणि काही जर दगाफटका झाला, मी ज्यावेळेस माझ्या मुलाला ऍडमिट केलं त्यावेळेस एक मुलगा असाच सिरियस झालेला होता, ते सोलापूरला पाठवला। म्हणजे नेमकं काय आर्थिक म्हणजे ह्यांचं म्हणजे काय मला बोलायचं म्हणजे काय? हे कुठं आलता आणि काय झाले? आमचं कल्याणी सुनील गुजरे। काय झालं? कावळी झालं पूर्णपणे बरं झालं। मग आज 4 वाजता इंजेक्शन दिलं, मग ते जास्ती थंडी ताप आला। डॉक्टरला बोलवलं तर डॉक्टर आले नाही। किती वेळ आले? डॉक्टर 2 घंटे झाले। आता सगळ्यांनी कालवा, सगळे वारडले लोकांनी, सगळ्यांनी कालवा केल्यावर मग तेव्हा आले ते डॉक्टर। गोंधळ कशाचा उडाला होता? सगळ्यांना थंडी ताप उलटी। गोंधळ काय झालाय? गोंधळ म्हणजे सगळ्यांना थंडी ताप उलटी। डॉक्टर येणं गेलेत म्हणून, डॉक्टर वेळेवर नहीं आले, मग पेशेंटला काय झालं तर कोण जबाबदार है? बुखार आई थी इसको, कम हो गई थी 2 दिन से। कल एडमिट पर सिलिंग करे हुआ है। आप उसको इंजेक्शन देकर जब से बुखार चढ़ी और थर कर रहा है। डॉक्टर नहीं थे क्या? डॉक्टर ने जो ट्रीटमेंट लिख के नहीं थे, डॉक्टर शिफ्ट नहीं थे खाली वहाँ पे। कितनी देर के बाद डॉक्टर है? 1.5-2 घंटे नहीं थे। डॉक्टर फोन लगा कि हम सब परेशान थे, कोई भी नहीं थे। पूरे पेशेंट, पूरे बच्चे सीरियस हो गए थे यहाँ पे। सब जन काला करने के बाद वो शिफ्ट नहीं बोल रहे, डॉक्टर फोन लगा रहे, डॉक्टर आ रहे करके बोल 2-2.5 घंटे हो गए, फिर भी डॉक्टर नहीं आए। पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर उलटीचा आणि अँटीबायोटिकचा त्यांना थंडी वाजून आली। ते आता आपण इंजेक्शन सगळे बाजूला काढले त्या बॅचचे। त्यांना ते थंडी वाजण्यासाठीचे, थंडी कमी होण्यासाठीचे इंजेक्शन पण दिले पेशंटला सगळ्या। आता इंजेक्शन सगळे बाजूला काढलेत, नवीन स्टॉक मागून ते त्यानुसार आपल्याला पुढची ट्रीटमेंट सुरू करतात। कोणतं इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे सगळा प्रकार घडला? सिप्रोटॅक्झिन नावाचं इंजेक्शन आहे अँटीबायोटिक, आणि उलटीचं ऑन्डेन्सेट्रॉन नावाचं। ते इंजेक्शन दिल्यानंतर बालकांना त्रास होत झाला। 2 तासापासून डॉक्टर नव्हते अशी लोकांची प्रतिक्रिया आहे, त्यामुळे गोंधळ उडाला होता। काय डॉक्टरांचा फोन आलेला, 15 मिनिट सांगितलं त्यांना फोन आला, पण घ्यायचं। ऑन ड्युटी डॉक्टर 2 तास नव्हते असा सगळ्या पेशंटचा आरोप आहे। 2 तास उशीर झाला डॉक्टर यायला। सिस्टर पण म्हणतात मी फोन लावला पण आले नाहीत। डॉक्टर तर उपस्थित आहेत आता सध्या वार्डात। परिस्थिती कशी आहे आता? फोन करून सांगितलं होतं। किती बाळ ऍडमिट आहेत आणि परिस्थिती काय आहे? 18 बाळ ऍडमिट आहेत, 16 जणांना आता सगळ्यांची परिस्थिती स्थिर आहे। सगळ्यांना त्या उपचाराचे इंजेक्शन दिलेलं आहे सध्या।